कोठे व कल्याण शेट्टी जोडीच्या भरीव विकासाच्या अभिवचनाने जिंकली नागरिकांची मने। प्रभाग क्रमांक 11 मध्ये लिंगायत बहुल भागात नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादाला झाली सभा। मतदारांमध्ये अपूर्व उत्साह। प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या जोडीने विकासाच्या ठोस आश्वासनाने नागरिकांची मने जिंकली। राजीवनगर येथे लिंगायत बहुल भागात झालेल्या सभेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। प्रभाग क्रमांक 11 साठी रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्यासाठी 12 कोटींच्या रुपयांची कामे मंजूर करून त्यापैकी 9 कोटींची कामे सध्या सुरू आहेत। भविष्यातही सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल असे आश्वासन आमदारांनी दिले। यावेळी लाडकी बहिणी योजनेबाबत विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराचा समाचार घेत ही योजना बंद होणार नसून सुरूच राहणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी स्पष्ट केले। येत्या मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले जाणार असून महापालिकेत सत्ता आल्यानंतर ही रक्कम 2100 रुपये करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कन्नड भाषेत संवाद साधत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले। भाजपच्या 4ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। जय श्रीराम, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की हर हर। प्रभाग क्रमांक 11 चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत सर्वदेव युवराज कोंडिबा, सौ रामपुरे शारदाबाई विजय, सौ कडगंची मीनाक्षी दत्तात्रय, श्री पोन्नम अजय चंद्रकांत यांच्या प्रचारार्थ ज्यांनी मला आमदार म्हणून घडवलं असे सोलापूर जिल्ह्याचे नेते, अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते व आज प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवारांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्याचबरोबर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने पदाधिकारी श्री सतीश भरमशेट्टी असतील, प्रकाश मंता असतील, गणेशजी चौटे असतील, गंपलेजी असतील आणि ज्यांची प्रतिमा या उमेदवारीवरनं त्यागमूर्ती म्हणून निर्माण झाली असे श्री या प्रभागाचे नगरसेवक राजकुमारजी हंसाटेजी व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनींनो, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या सगळ्या महिला भगिनींनो, आज या ठिकाणी पूजेला आज प्रचाराला येत असताना मनोगतामध्ये अनेकांकडनं सिद्धरामेश्वर महाराजांचा उल्लेख झाला। मतदानाच्या काळात आपल्या ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे आणि त्या यात्रेला आपण मतदानाचं कर्तव्य करावं म्हणून सांगण्यात आलं, परंतु आज गोष्ट दादा आवर्जून सांगावीशी वाटते की कोठे परिवारात दरवर्षी सिद्धरामेश्वरांच्या नंदीकोल म्हणजे जे मानाच्या काठी असतात त्यांची विधिवत पूजा आमच्या परिवारात होत असती आणि आजच्या शुभ दिनी आमच्या परिवारामध्ये कोठे परिवारामध्ये ती पूजा संपन्न झाली आणि सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद सुद्धा मी उमेदवारांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। उद्याच्या 15 तारखेला आपल्याला मतदानाला सामोरं द्यायचंय, तर मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवाराला करायचं आहे। आता तुम्हाला वाटेल की भाजपालाच मतदान का करायचं, तर हा प्रभाग क्रमांक 11 म्हणजे हद्दवर भाग असलेला परिसर आहे। अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असताना मूलभूत प्रश्न तुम्हाला सोडवले जात नव्हते, रस्ते नव्हते, ड्रेनेज नव्हते, लाईट नव्हती, पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात, अनेक गोष्टी त्रासाला जात असताना सुद्धा तुमच्या कधीही अपेक्षा पूर्ण झाली नाही। परंतु 2017ला ज्यावेळेस भाजपाचं सरकार आलं, आज हे जे स्मार्ट दिवा लागलेला आहे, स्मार्ट दिवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागलेला दिवा आहे। आपण मला कालच्या विधानसभेला इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, मार्गदर्शक सचिनदादा असतील, आपल्या शहर मध्य विधानसभेला 147 कोटी रुपयाचा निधी एका वर्षभरात मंजूर झालेला आहे। जितकी निधी काँग्रेसच्या आमदाराला मागच्या 10-15 वर्षात मिळाली नाही तेवढ्या निधी आपण वर्षभरात आणलेल्या आहेत। विशेषतः प्रभाग क्रमांक 11 साठी राजकुमार हंसाटे सर असतील, मगर मेंबर असतील, अप्पू कडगंचे असतील,
भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली की हा हद्दवाढ भाग आहे, अनेक मोठे रस्ते झालेले नव्हते, पावसात तर प्रचंड वाईट अवस्था होती, म्हणून पहिल्याच ह्याच्यात जवळपास 12 कोटी रुपयाची कामं या प्रभाग 11ला मंजूर केली. आज 9 कोटी रुपयांची कामं जागेवरती सुरू आहेत. हे केवळ तुम्ही भारतीय जनता पार्टीला विधानसभेला मला मतदान केलं म्हणून आपण हा या ठिकाणी विकास करू शकलो. या भागात 2017ला पक्ष माझ्या नेतृत्वाचा, माझ्या उमेदवारीचा विचार करेल. आज इतके लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवाभाऊंनी सांगितलं की 1500 रुपये आम्ही तुम्हाला चालू करू. आमदारकीला योजना चालू केली, पैसे खात्यात पाठवले. त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक प्रचार करायचे की लाडकी बहीण चालणार नाही, लाडकी बहीण बंद पडेल. परंतु आज वर्ष झालंय लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. उद्याच्या मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचे 3000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आज भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आमदार सचिन दादा आहेत, मी आमदार आहे, पालकमंत्री आहेत. मी सगळ्या बहिणींना सांगेन की आम्ही तुम्हाला शब्द देतो की फक्त 1500 रुपयावरती आम्ही थांबणार नाही. तर ज्या वेळेस महापालिकेमध्ये भाजपाचे सरकार पुन्हा येईल, या प्रभागातले 4चे 4 उमेदवार भाजपाचे निवडून येतील आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू की साहेब आपण 1500 रुपयावरची ही योजना 2100 रुपयाची केली पाहिजे आणि आपल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे. मागच्या 1.5-2 महिन्याच्या कालावधी मी पाहायचो, अनेक लोक प्रचार करायचे स्थानिक उमेदवार हवा, बाहेरचा नको. अहो, एका प्रभागामध्ये 40-50 नगर असतात. प्रत्येक नगरातनं जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर मग काय 40-50 उमेदवार उभा करायचे का? सर, तुम्ही काळजी करू नका. तो विरोध तुम्हाला जनतेचा नव्हता, ही जनता तुमच्या पाठीशी आहे. काही कार्यकर्त्यांना स्वतःला उमेदवार व्हायचं होतं, ते काही लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीचे बातम्या पेरायचे, द्वेष पेरायचे. परंतु मी जबाबदारीने सांगेल, मी आमदार झाल्यानंतर या भागासाठी जी काही निधी मागितली ती राजकुमार हंसाडे सरांनी मागितली आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून मी एकही रुपया या ठिकाणी कमी पडू दिलेला नाहीये. मगाशी बोलताना प्रशांत कदम सारख्या जुन्या शिवसैनिकांनी सांगितलं की या भागातल्या मंदिरांच्या पत्र्यांची सुद्धा वाईट अवस्था आहे. प्रशांत भैया, कशी होणार व्यवस्था? 15 वर्ष जर चुकीचे आमदार ह्या लोकांनी निवडले असतील तर आपला धर्म असाच अडचणीत येत गेला असता. परंतु जनता वेळेत जागे झाली आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी देव, देश, धर्म, राष्ट्र हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही भारतीय जनता पार्टीला म्हणजे मला मतदान केलं. यापुढे एकाही देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही, हा जाहीर शब्द मी तुम्हाला आजच्या माध्यमातून देतो. तुम्ही देवस्थान सांगायचं त्याला 10 लाख लागतात का 20 लाख रुपये लागतात, त्या सभा मंडपाला निधी देण्याची जबाबदारी माझी असेल. रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी हे सगळ्या गोष्टी आपण करूयात, परंतु धर्मरक्षण सुद्धा करण्याची आपली गरज आहे. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण पाहतो की लोकसभेला, विधानसभेला कसे लोक एकत्रित येतात, कसं ते त्यांच्या लोकांना जिंकवायला प्रयत्न करतात. जर आपण भाजपाला मतदान नाही करणार तर मग काय डोक्यावर इमाम बसून घ्यायचंय का? सांगा, डोक्यावर इमाम बसवलेलं तुम्हाला चालणार आहे का? आपण संघटित राहिलो, आपण एक संघपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर निश्चितच आपल्या अंगणातली तुळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, मंदिराच्या वरचा कळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, विकासासोबत लाडक्या बहिणींचा सन्मान सुद्धा होणार आहे. आज सोलापूरची विमान सेवा सुरू झाली, सोलापूरच्या आयटी पार्कला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली. इथं सगळे मोठमोठे उद्योग येणार आहेत. तुमच्यापैकी अनेक जण अक्कलकोट रोडच्या MIDC मध्ये कामाला जाता, कोणी टॉवेल कारखान्यात जात आहे, कोणी गारमेंट मध्ये जात आहे, कोणी चादर कारखान्यात जात आहे. 15 वर्ष प्रणिती शिंदेना तिकडचे रस्ते करणे शक्य झाले नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 56 कोटी रुपयाचे रस्ते त्या अक्कलकोट रोडच्या MIDC ला मंजूर केले आणि पुढच्या 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्या MIDCतले सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत. मग एवढा सगळा विकास होत असताना आपण कोणाला मतदान करणार आहे? आज हे ಕಾಂಗ್ರೆಸ್ವಾಲೆ ಮತ ಮಾಗಲೇ येतात 102 ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾತಾಡೋಣ ಯಾನಾಗ ಉಳಿದದನ್ನು ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ ಯಾನ್ ಮಾತಾಡಬೇಕು ನಿಮ್ಮ ತಾಯಿದಾಗ ಆಗ್ತಂಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಖರೆ ರೀತಿಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಭಾಷೆ ಮಾಡೋದು ಹೇಳ್ತೀನಿ ओ कन्नड ತಿಳಿತ मराठी ಮಾತಾಡ ಸುಣ್ಣ ಕನ್ನಡ ओ तुम्हाला कन्नड कळतं का कळतं हा आता उगी मी कन्नड मध्ये बोलणार आणि तुम्ही मान हलवा लागला ನನಗೊಂದು ತಾಯಿದಾರು ತಂಗಿದಾರು ಹೆಣ್ಮಕ್ಳದ ಬುದ್ಧಿ ಎಂದೇ ಆ ಕಡೆ ಆಗಲ್ಲ
ನಾವು ಹ್ಯಾಂಗ ಮನೆಯೆಲ್ಲ ಊರೆಲ್ಲ ತಿರ್ಗಾಡಿ ಬರ್ತೇವೆ. ಆ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಒಬ್ಬ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಂಜೆ ಮಾಡಿ ಕೂತ ಬ್ಯಾಗ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮುಂಜಾನೆ ಬ್ಯಾಗ್ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬಟ್ ನಿಮ್ಮದು ಬುದ್ಧಿ ದೌಡ್ ಭೀ ಭ್ರಷ್ಟ ಮಾಡೋಸಕತ್ತ. ಖರೆ ಸುಳ್ಳು ಅನ್ನೋದು ತಮ್ಮ ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕಂಗೆ ಆಗಿದ್ವಿ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಭೂಮಿ ಅದ. ಈ ಭೂಮಿ ಸಲಕ್ಕೆ ಯಾರ್ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡೋದು ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ. ಎಂದು ಭೀ ಮತದಾನ ಮಾಡಾಳ ಹಿಂದಕ್ಕೆ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ? ತಾವು ನಡ್ತಾನೆ ನೋಡೋಕೆ ಹೋಗ್ತೇವೆ. ನಡ್ತಾನೆ ನೋಡೋಕೆ ಒಂದು ಹೆಂಗತ್ತು ಅಪ್ಪ ಹೆಂಗನ ಅವ್ರು ಹೆಂಗನ ಮಕ್ಕಳಾಗ ಅರ್ಧ ಬಂತಾನೆ ನೋಡ್ತಾರೆ ನೋಡೋಣ. ಮತದಾನ ಮಾಡಾಳ ಬಿ ಯಾವ ಪಾರ್ಟಿ ಉಳಿದವ್ರು ಅವ್ರು ಮಂತಾನೆ ನೋಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈ ಪಾರ್ಟಿ ಹಿಂದ್ಕಿನವ್ರು ಏನ್ ಮಾಡಾರ ಕೆಲಸ, ಮುಂದ್ಕಿನವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಮೋದಿ ಅವ್ರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ನಮ್ದು ದೇವೇಂದ್ರ ದಾದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಚ್ಚಕಡೆ ವಿಜಯ ಮಾಲಕ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅಚ್ಚಕಡೆ ಬಾಪು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಖಾಸದಾರ ನುಸ್ತ ಭಾಷಣ ಮಾಡ್ಕೊಂತ ತಿರ್ಗಾಡೋದು. ಬಟ್ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿ ಸಲಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ವರ್ಷಾನ್ಗಟ್ಟಿ ಈ ಊರ ಸೋಲಾಪುರ ಊರು ಸಿದ್ದರಾಮನ್ ಭೂಮಿ ಇವ್ರ ಬೆನ್ನಿಗೆ ಉಳಿತು. ಬಟ್ ಇವ್ರ ಸಲಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು? ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ಯಾಕೆ ಕಾಳದ ಸುಧಾರಿಸ್ತು? ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಹೈವೇಗಳು ಎಂದದು ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ. MIDC ವಿಕಾಸ ರೊಕ್ಕ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು? ನಮ್ಮ ಕಾಳದಾಗ. ನೀವು ಬಡದಾಡಿ ಎಷ್ಟಾಗಿ ತಿರುಗಾಡತ್ತಿದ್ದೆವು. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು ವಿಮಾನ ಹೋಗ್ಬೇಕು, ಕಲಿಬೇಕು, ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಆ ವಿಮಾನ ತಗೊಂಡು ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡಿದ್ರು? ಫಡ್ನವೀಸ್ ಸಾಹೇಬ್ ಮಾಡಿದ್ರು. स्मार्ट सिटी ಊರೆಲ್ಲ ಒದರಾತು. दादा देवेंद्र मराठीत पण सांगतो तुम्हाला, थोडं कळायला पाहिजे. मला खरंच हे कळत नाही. एवढी चांगली देशातली म्हणजे देशातले काही निवडक शहर मोदीजी स्मार्ट सिटीमध्ये निवडले. सोलापूर निवडला. 100% काम करताना 10-20% कुणीतरी माणसांनी बिघडवलं. त्याच्यासाठी 80% योजनेला नाव ठेवत राहिले. ಇಂದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಗುಡಿ ಹ್ಯಾಂಗೈತೆ ನೋಡ್ರಿ, ಫರಕ್ ಬಿದ್ದನಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಲೈಟಿಂಗ್ ಅದು ಇದು. ಇಂದ ಪಾರ್ಕ್ ಸ್ಟೇಡಿಯಂ ನೋಡ್ರಿ, ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ಗಳು ನೋಡ್ರಿ, ರಸ್ತೆಗಳು ನೋಡ್ರಿ, ಹೋಮ್ ಮೈದಾನ ನೋಡ್ರಿ. ಇಷ್ಟು ಎಲ್ಲ ಊರ್ ಮಾಡಾಳ. ಏನ್ ಚಲೋ ಇವ್ರ ಏನಾಗ್ಯದ? ಇದು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾಲದಾಗ, ಮೋದಿ ಅವ್ರ ಕಾಲದಾಗ, ಫಡ್ನವೀಸ್ ಕಾಲದಾಗ. ಇವ್ರು ಮಂದಿ ಕಿಶದ ತೊಳೋದೇ ಗೊತ್ತದು, ಕೊಡೋದೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ತಾಯಿದಾಗ ಅಕ್ಕ ತಂಗಿರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟದು ಎಂದು ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ. ಇದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕಲ್ಪನಾ ಅದ. ಇದು ಲಾಡ್ಕಿ ಬಹಣ ಕೊಟ್ಟರು, ಬಟ್ ಲಾಡ್ಕಿ ಸರ್ಕಾರ ತಂದು ನೀವು ನೋಡ್ರಿ. ಹೋದ ಸಲಪೇಕ್ಷ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮತದ ಸೀಟ್ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಗೊತ್ತು? ಲಾಡ್ಕಿ ಬಹಣಗಳು ಯಾರ ಬೆನ್ನಿಗೆ ನಿಂತಗಾಳೆ. ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ವಾಯ ಹೋಗಲ್ಲ. ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಬಂದದ. ಈಗ ನೋಡಿ ಯುವರಾಜನ ನಮ್ಮ ರಾಮಪುರ ತಾಯಿ ಅವ್ರ, ನಮ್ಮದು ಕಡಗಂಚಿ ಅವ್ರ, ನಮ್ಮದು ಅಜಯ್ ಪೊನ್ನಮ್ಮ ಅವ್ರ. ಇವಾಗೆಲ್ಲರೂ ಇಂದು ದೇವೇಂದ್ರ ಸನಿ ಅವರು, ವಿಜಯ ಮಾಲಕ ಸನಿ ಅವರು, ನಾ ಸ್ವತಃ ಇದ್ದ ಬಡದಾಡ ತಗೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಬಂದವು. ಈಗ ಭಾಳ ಮಂದಿ ಹೇಳೋದ್ರು ಇವಾಗ ಮುಂದಿನವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವ್ರು ಅವ್ರ ನಮ್ಗೊಂದು ಕೊಡುವಲ್ದಾಗ. ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಇರಲಿ, ಸಾಳಿ ಸಮಾಜ ಇರಲಿ, ಎಲ್ಲ ಈ ಶಹರದ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖ ಸಮಾಜಗಳು ವಿಚಾರವಂತರು ಬಂದವು. ಈ ಊರ ಸಲಕ್ಕೆ ಯಾರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ ಆ ವಿಚಾರ ಮಾಡೋ ಬಂದದ. ಮತದಾನ ಮಾಡೋದ್ರ ತಪ್ಪದ್ರಿ. ನಮ್ಮ ಜಾತಿ ಅದು ನಮ್ದು, ಅರೇ ಬಾಬಾ ಜಾತಿ ಅದು ಇದು ಠೀಕ ನಡ್ತಾನೆ ಮಾಡು. ಮತದಾನ ಮಾಡ ಮುಂದಿನ ಪಿಡಿ ಸಲಕ, ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಸಲಕ, ಈ ಊರ್ ಸಲಕ್ ಚಲೋ ಮಾಡೋ ಸಲಕ ಈ ದಿನ ಊರ್ ನೀರು ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಬಟನ್ ಮೇಲೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊತ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದು ವಿಮಾನ ಏನ್ ನಡೆದ ಈಗ 4 ಹೊಂಟಾವ 8 ಬರ್ಬೇಕಾದಾಗ ನೀವು ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊತ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. MIDC 50 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟರು, ಇನ್ನೂ ನವೀನ ಉದ್ಯೋಗದಂತೆ ಬರ್ಬೇಕಾಗ್ತಾವ, ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊತ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. IT ಪಾರ್ಕ್ ಮಂಜೂರಾಯಿತು. ಆ IT ಪಾರ್ಕ್ ಶುರುವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮುಂಬೈ ಪುಣೆ ಹೋಗೋಪೇಕ್ಷಾ ಇಲ್ಲಿ ಸೋಲಾಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ 10 ಹೊಂಡು ಕೆಲ್ಸಿಗೆ ಹೋಗಿ ಸಂಜಿಗೆ ಉಳ್ಳುಕ್ ಮನೆಗೆ ಬಂದು ಸಂಜಿಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಮಕ್ಕೋಬೇಕು. ಹಿಂಗೆ ಅನ್ಸೂರು ಗೊತ್ತಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಮೇಲೆ ಬಟನ್ ಹೊತ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ತದೆ, ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ರಿ. ನೀವು ಹೂ ಅಂದ್ರಿ ತಾನೇ ನೀವು ಮಾಲಕ್ ಕೇಳ್ತಾರೆ. ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಅದು ಹೇಳಿ, ಯಾರ ಮನ್ಯಾಗ ಹೇಳಿ ಹಿಂದ್ಕಿನ ದಿನಗಳು ಹೇಳಿದ್ವಿ ಅವ್ರು ಹೇಳೋದು ನೀವು ಕೇಳೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ನಿಮ್ಮ ಖಾತೆ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತಾವೆ. ಹೋಗಾಳೆ ಬೈ ₹100 ಆಮೇಲೆ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಬಡ ಯಾವಾಗ ಬಂದಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಈಗ ನಿಮ್ಮದೇ ಕೇಳೋದು ಯಾವಾಗ ಬಂದದ, ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಾಲಕರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ, ಬಾಬಾ ಈ ಊರ್ ಸಲಕ್ಕೆ ಮೋದಿ ಅವ್ರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ, ಈ ಊರ್ ಸಲಕ್ಕೆ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವ್ರು ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ, ಈ ಊರ್ ಸಲಕ್ಕೆ ದೇವೇಂದ್ರ ಕೋಟೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ, ವಿಜಯ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರು, ಅಚ್ಚಿಕಣ್ಣಂ ಸುಭಾ ದೇಶಮುಖ್ ಅವರು ಮಾಡ್ಯಾರ. 68 लिंग सलग देवेंद्र कोटे साहेब आमदार आदरू दादा 68 लिंगाला किती घेतलं पण 68 लिंग सुधारणा सलग ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಆ 68 ಲಿಂಗ ಚಲೋ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಚ್ಛತಾ ಮಾಡಬೇಕು, ಸುಶೀಲೀಕರಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ 5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮ ಕೋಟೆ ಸಾಹೇಬ್ ತಂದರು.
ಇವರು ನೇತಾ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಅವ್ರ ನೋಡಿ ಇನ್ನೊಂದು ಉಮೇದ್ವಾರ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ನೀವು ತಪ್ಪಬೇಡ್ರಿ चलोर ಬೆನ್ನಿಗೆ इराद कलिरी दादा हे सगळं होत असताना आमच्या अक्कलकोटशी नातं असलेले खूप लोक आहेत त्यामुळं तुम्ही तर आमदार आहेत आहे तुमची जबाबदारी पण मी 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 ನಾ ಅವರೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ पण ನಮ್ಮ ಊರ್ದು ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ಬಂದು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಸತೀಶ್ ಕಾಣಿಸ್ಕೊತಾನೆ ನಮ್ದು ಪಾಟೀಲ್ ಮಾಮ ಇಲ್ಲೇ ಕಾಣಿಸ್ಕೊತಾರೆ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಹಂಚಾಡಿ ಸಾಗ ಇಲ್ಲೇ ಹೋಗ ನಮ್ಮ ಯುವರಾಜ್ ಭಾಷೆ ಕಾಣಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಭಾಷೆ ಆಯ್ತು ಭಾಷೆ ಉರ್ಜಿ ಹಚ್ಚಿ ಕಡೆ ನಮ್ಮ ಯುವರಾಜ್ ಹಿಂದಾನೆ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ನುಸ್ತಾ ನೋಡಿದ್ರೆ ಬಿ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದವ್ರು ಕಾಣಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಈಗ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟೆ ಹೋಗೋ ಹಾದಿ ಹೆಂಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ ಪೈಲ ಇಲ್ಲಿದ್ದು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ 15 ಮಿನಿಟ್ನ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟದ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ವಿ ಇದು ಎಂದಾಯ್ತು ಇದು ಈಗ मोदीवरದು फडणवीस काळागायतो निम्मेल्लारी इष्टे विनंती ಮಾಡ್ತೇನೆ दादा मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही आमदार आहेत तुम्ही पालक आहेत आमच्या अक्कलकोटचे जनता आहेत माझे नातेवाईक पण खूप आहेत तिथं तुम्ही सदा जातीला लक्ष घालणार आहे युवराज पण तुम्ही म्हणजे तुम्ही तर काम करणारच आहे पण जाता येता मी पण रोज इथून जातो माझंही लक्ष अक्कलकोट वासी असतील माझे पाहुणे गावले असतील माझे कोण जवळचे असतील म्हणून सगळ्यात जास्त लक्ष माझं प्रभाग 11 वर्ष राहणार आहे आणि हे करत असताना युवराज पूनम साहेब रामपुरे ताई कडगांची ताई तुमच्यासाठी आमच्या हंचाटे सरांनी एक पाऊल मागे घेतलं आमच्या सतीशवर पण कमी जास्त थोडं गडबड झाली मी शेवटपर्यंत प्रयत्न केलो होतो माझं लहानपणापासून क्रिकेट खेळला माझ्यासोबत हे सगळे आमचे युवराज सगळे आमचे भाषा गुरुजी शिकवत होते आम्हाला त्या लोकांवर तुम्ही विशेष लक्ष ठेवा आमचे लोक हे इमानदार आहेत भाजपशी प्रेम करणार आहेत मोदींवर प्रेम करणार आहेत देवेंद्रजीवर प्रेम करणार आहेत निश्चितच तुम्ही काम हे जे सोलापूरसाठी केलं आहे माझं हा ट्रॅक रेकॉर्ड बघून येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही मी या सगळ्या जनतेच्या वतीने मी देतो पुन्हा एकदा आपण सगळेजण या सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्याच्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबून या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या या सोलापूरच्या विकासाच्या जबाबदारी ह्या सगळ्यांसोबत तुमचा सगळ्यांचा भाऊ म्हणून मी सुद्धा निश्चित असेल अशी ग्वाही देऊन तुम्हाला सगळ्यांना विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत